तर एक पसरट बाउल घेतलं आणि त्यामध्ये ह्या मेजरमेंट कपाने तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। घरातील कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने तुम्ही हे पीठ घेऊ शकता, पण शक्यतो मोजूनच घ्या। 2 कप पीठ घेतलेलं आहे। घेतलेलं पीठ हे चाळून घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये अख्खा तांदूळ वगैरे काही असेल ना तो संपूर्ण काढायचा आहे। आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने त्याच कपाने मी पाणी घालते। 1 कप पाणी टाकलं 2 कप पिठासाठी आणि मिक्स करून घेते। असं मिक्स करून घेतलं। पुन्हा 1 कप पाणी घेतलं, 2 कप पाणी टाकलं, मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण अजूनही कोरडं आहे, पुन्हा आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आता हा 3रा कप पाणी घेतलेला आहे। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, तर आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। असं थोडं थोडं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ। पहा, पाणी टाकताना असंच थोडं थोडं टाकायचं आहे। तर हे सगळं पाणी टाकलेलं आहे। 2 कप तांदूळाच्या पिठासाठी 3 कप पाणी वापरलेलं आहे। तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना नवीन असेल तर या हिशोबाने 3रा कप पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकते। मी घेतलेला तांदूळ हा रेशनचा होता। इतपत हे घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे। पहा, इडलीचं बॅटर असतं ना तसं हे थिक ठेवायचं आहे। 2 कप पिठासाठी 3 कप पूर्ण पाणी लागलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पोहे खाण्याचा चमचा आहे, सपाट चमचा मीठ टाकलं। त्यानंतर हा चमचामध्ये पापड खार घेतलेला आहे। असा मिठासारखाच असतो हा खरखरीत, तर असा सपाट अर्धा चमचा घ्यायचा आहे। तर आतापर्यंत मी बरेचसे असे पापडचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्यामध्ये माझ्या हे व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांनी कमेंट केलेलं आहे, ताई पापड खार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा जो असतो ना तो चालेल का पापडमध्ये टाकला तर नाही, बेकिंग सोडा टाकू नका, पापड खार टाका। पापड खार सुद्धा बेकिंग सोड्याच्या किमतीमध्येच मिळतो। 5 रुपयाला 10 रुपयाला भरपूर मिळतो। तर अशा सुद्धा कमेंट केलेले आहे का हा पापड खार कुठे मिळतो, तर हा किराणा दुकानामध्ये मिळतो। पापड खार 10 रुपयाचा आणला तुम्ही तर 1 ते 2 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकतात हवाबंद डब्यामध्ये ठेवून। आता हा पापड खार व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये एक सुद्धा गाठ नाही। आता हे जे पापड आहे मी तुम्हाला रंगीत करून दाखवत आहे, वेगवेगळ्या अशा रंगाचे। तर 3 रंगाचे पापड करत आहे, म्हणून हे मिश्रण 3 भांड्यांमध्ये काढून घेते। 2 बाउल घेतलेले आहे, त्यामध्ये हे मिश्रण काढते आणि 3रं असं हे भांड्यामध्ये राहू देते। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी इडलीसाठी आपण जसं बॅटर करतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण केलेलं आहे। आता यामध्ये रंग टाकायचे आहे। तर असे हे पापडचे रंग येतात। हे सुद्धा कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातात। तर हे पावडर रंग आहे। हे नसेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे केकचे रंग असतील, जेल रंग, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात। आता दोन्ही प्रकारचे रंग वापरून मी तुम्हाला हे पापड करून दाखवते। सुरुवातीला हा पावडर रंग घेते, जे पापडचे रंग मिळतात ना तो घेतलेला आहे। अगदी थोडासाच टाकायचा आहे। तुमचं बॅटर हे किती आहे पापडचं त्यानुसार रंग टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्तही रंग वापरू नका, पापड हा डार्क दिसतो रंगाला पण खायला कळवट लागतो, म्हणून मी अगदी थोडाच रंग टाकलेला आहे। आता दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा रंग टाकते। तर हा घेतलेला आहे पावडर रंग पिवळ्या रंगाचा, तोही अगदी थोडाच टाकते आणि मिक्स करून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग घेऊ शकता। रंगाचे पापड मस्त असे आकर्षक दिसतात। एखादी कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखवतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड छान दिसतात। पिवळा रंग सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर जे केकचे रंग असतात ना, जेल रंग, तो घेतलेला आहे। तर हा हिरवा रंग होता माझ्याकडे शिल्लक, तो टाकते। आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपण रंग। जेल रंगाचे फक्त 2 थेंब टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे। मिश्रणामध्ये रंग हे मिक्स करून घेतलेले आहे। आता हे जे पापड आहे आपल्याला खिशी घाटा न करता करायचे आहे, म्हणून इडलीची प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे। जास्तही तेल लावायची काही गरज नाही, अगदी थोडंसं अशा प्रकारे तेल लावलेलं आहे। पाणी सुद्धा इडली पात्रामध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि हे मिश्रण अशा प्रकारे टाकायचं आहे। जशा आपण इडल्या बनवतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण टाकायचं आहे। हिरव्या रंगाचं मिश्रण टाकलेलं आहे। यामध्ये या 3 इडल्या झालेल्या आहे। त्यानंतर दुसरं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने टाकायचं आहे। तर हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे। तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, याआधी कधी पापड तुम्ही केले नसाल, तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट 100% करू शकाल, एवढे सोपे हे पापड आहे।
यामध्ये काही बिघडण्याचं काही नाही. एकदा बनवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात. अशा प्रकारे इडली प्लेटमध्ये हे मिश्रण भरलं. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर या प्लेटी अशा ठेवत घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. अशा ह्या 2 प्लेटी भरलेल्या आहे मिश्रणाने. झाकण ठेवते. सुरुवातीचे 5 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती 10 मिनिटं आणि मोठ्या गॅसवरती 5 मिनिटं असे टोटल 15 मिनिटासाठी हे मी शिजवून घेतलेले आहे. आता झाकण उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता कुठे मिश्रण चिटकत नाही, मस्त असं शिजलं गेलेलं आहे. आता एक इडली ही काढून घेते. गॅस बंद करायचा आहे. या प्लेटी त्या गरम पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे. गरम गरम हे मिश्रणाचे पापड छान होतात, म्हणून असं थोडं थोडंच हे मिश्रण काढायचं आहे. मस्त शिजलेले आहेत. ह्या गरम आहे म्हणून अगदी थोड्याशा चिटकत आहे. जशा गार झाल्यानंतर काही चिटकणार नाही. सगळं काढायचं आहे. कुठेही अन्न आपल्याला वाया घालू द्यायचं नाही. आता गॅस मी बंद केलेला आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि असंच हे भांडं राहू द्यायचं आहे. त्यानंतर हाताने सुद्धा करू शकता. अगदी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. असे हे उंडे करायचे आहे. किंवा दुसरी पद्धत आणखीनच पापड छान होण्यासाठी ओलसर कापड घ्यायचं आहे आणि ओलसर कापडामध्ये अशा ह्या इडल्या टाकायच्या आहे, म्हणजेच ही खिशी, आणि मग चोळून घ्यायचं आहे, जसं मी आता करून दाखवते. किंवा अशा प्रकारे हातावरती सुद्धा तुम्ही हे उंडे करू शकता, असे स्मूथ करून. यामध्ये एक सुद्धा गाठ वगैरे नसते, त्यामुळे हातावरती होतात. पण जर का अशा प्रकारे चोळून घेतलं तर मस्त पापड येतात. ओलसर कॉटनच्या रुमालामध्ये हे चोळून घेतलेलं आहे. प्लास्टिकचा पेपर सुद्धा घेऊ शकतात, पण शक्यतो प्लास्टिकचा कागद टाळावा. अशी अर्धा ते 1 मिनिटासाठी ही खिशी चोळून घ्यायची आहे. मस्त स्मूथ होते. आता लाट्या करायच्या आहे. आता हे उंडे ज्या साईजचे आपल्याला पापड करायचे आहे, थोडेसे लहान मोठे मीडियम त्या साईज नुसार उंडे घ्यायचे आहे. तर असे अगदी पुरी सारखे हे उंडे घेते मी. असे काही उंडे करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला आता पापड करून दाखवते. तर पापड करण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे. खाली प्लास्टिकचा गोल असा पेपर कापून घेतलेला आहे. अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. पहा, ह्या प्रकारे घेतलेल्या दोन्ही कागदांना तेल लावलं. त्यानंतर पापड करून दाखवते. घेतलेली लाटी ठेवायची आहे, वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे. असं दाबलं ना, आता पापड दाखवते मी तुम्हाला. काही सेकंद मध्येच असा मस्त हा पापड होतो. थोडासा जाड वाटत आहे, पुन्हा दाबून घेते. पहा, आता मस्त असा मोठा आणि पातळसर असा हा पापड झालेला आहे. प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकता किती मस्त असा पापड झालेला आहे. मस्त अशी चमक सुद्धा आलेली आहे. तर आता हे जे पापड आहे मी तुम्हाला घरातच करून दाखवत आहे. खाली प्लास्टिकचा पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे. उन्हात जायची गरज नाही. घरामध्ये पंख्याच्या हवेखालीच अगदी झटपट हे पापड वाढत असतात. अशाच प्रकारे सगळे पापड मी करून घेते आणि मस्त असे हे पापड होतात. कुठेही फाटत नाही, काही नाही. फक्त मी काही टिप्स तुम्हाला सांगते, त्या वापरून तुम्ही पापड करा, मस्त असे पापड होतील. तर हे पापड करण्यासाठी तांदूळाचं पीठ जे आहे ते गिरणीमधून दळून आणल्यानंतर लगेचच करा. जास्त दिवसाचं पीठ वापरू नका, म्हणजे असे पापड छान येतील. आणि तुम्हाला जर का हे पीठ घरी करायला वेळ नसेल, तांदूळ धुवून तो सुकून दळून आणायला एवढा तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही जॉब वगैरे करत असाल, तर जी मार्केटमध्ये रेडीमेड तांदूळाची पिठी मिळते ना, तीही तुम्ही घेऊ शकतात. फक्त त्या पिठीमध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. जर का 2 कप पिठाचे तुम्ही पापड करायचे झाले तर 1.5 कप तांदूळाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा कप मैदा घालायचा. म्हणजे जे पीठ जास्त दिवसाचं असतं ना तांदूळाचं, त्याला जास्त चिकटसरपणा नसतो. आणि आपण त्यामध्ये मैदा टाकला तर या पिठाला चिकटसरपणा येतो. त्यामुळे पापड छान चमकदार येतात आणि कुठेही फाटत सुद्धा नाही. या पद्धतीने तुम्ही पापड करा. सगळी अशीच पद्धत वापरून मस्त असेच पातळसर हे पापड होतील. तर सगळे पापड मी करून घेतलेले आहे. पहा किती छान दिसत आहे. अगदी काचासारखे हे पापड दिसत असतात, सालपापडी सारखेच. मस्त रंगाला दिसत आहे, कुठेही फाटत नाही, काही नाही. फक्त अशा पद्धतीने तुम्ही पापड करा, म्हणजे नक्कीच पापड छान होतात. छान दिसत आहे ना? कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये, रुखवतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड असे दिसायला छान दिसतात. आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहूया कशा प्रकारे फुलतात. तर आता गॅसवरती तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम तेलामध्ये हा पापड टाकते.
तळण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते। असंच आपण पापड टाकला, मध्ये जर का झारा नाही ठेवला तर पापड असा हा वाकडा तिकडा होतो। पण जर का आपल्याला स्ट्रेट पापड ठेवायचा आहे, सरळ, जसं आपण हॉटेलमध्ये जातो आणि मसाला पापड आपल्याला मिळतो, तर त्यासाठी आतमध्ये झारा ठेवायचा आहे, म्हणजे पापड हा वाकडा तिकडा होत नाही, मस्त असा सरळ हा तळला जातो। तेल निथळून घेते आणि पापड पाहू शकता तुम्ही, मस्त अशी कढई पूर्ण भरलेली आहे। पापडाची आधीची साईजही पाहू शकता आणि आता ही नंतरची साईजही। अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते। तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात। तर मंडळी, ही जी पद्धत आहे, मी या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड तुम्हाला दाखवलेले आहे। तर ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। पहा, फक्त हे 4 पापड तळून घेतलेले आहे। किती मस्त दिसत आहे। पापडची साईजही पाहू शकता आणि रंगही पापडचा पाहू शकता। आता तुम्हाला कच्च्या पापडची साईजही दाखवते आणि ह्या तळलेल्या पापडची साईजही पाहू शकतात। आहे ना, 4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही, एवढा हा पापड फुलत असतो आणि मस्त पातळसर अगदी चमकदार काचासारखे हे पापड दिसत असतात। आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते। जिभेवर ठेवताच विरघळणारे, लहान मुलं असो आपल्या घरात किंवा वयस्कर मंडळी असो, अगदी सहज खाता येतील त्यांना असे हे मस्त खुसखुशीत पापड। अशा मस्त पातळसर आणि पारदर्शक पापडासाठी आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर आता हे पीठ मी घरीच केलेलं आहे। जाड रेशनचा तांदूळ घेतला, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला आणि सावलीमध्ये वाळून घेतलेला आहे। त्यानंतर गिरणीमधून अगदी बारीक हे दळून आणायचं आहे पीठ। किंवा घरी करायचं नसेल किंवा वेळ नसेल तर रेडीमेडची तांदूळाची पिठी मिळते ना मार्केटमध्ये, तीही तुम्ही घेऊ शकता हे पापड बनवण्यासाठी। तर घरातील कुठलीही वाटी किंवा कप, ग्लास, एखादी भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने अशा प्रकारे दाबूनच घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी मेजरमेंट कपाने हे पीठ भरून घेते आणि पीठ घेताना आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गिरणीतील काही कचरा किंवा अख्खे तांदूळाचे काही कण्या वगैरे असतात ना, त्या सगळ्या निघतात। अशा प्रकारे पीठ हे घेते आणि चाळून घेत आहे। असं पीठ घट्ट दाबून घेतलं ना, आपण जे पाणी घेणार आहोत त्या पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट होतो। म्हणून पीठ कुठल्याही भांड्याने तुम्ही घ्या, काही हरकत नाही, पण घेताना दाबून घ्या आणि असा सपाट करून घ्या। तर ह्या मेजरमेंट कपाने मी साधारण 5 कप पीठ घेतलेलं आहे आणि घेतलेलं पीठ सगळं हे चाळून घेते। बघा, असा हा कचरा निघालेला आहे। पीठ जर का नाही चाळलं असतं तर पापड कदाचित बनवताना फाटले असते। आता हे पीठ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे। त्यानंतर पापडासाठी लागणारं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। तर पोहे खाण्याच्या चमचाने या ठिकाणी मी पापड खार घेतलेला आहे। तर असा गच्च भरला तर अर्धा चमचा आहे आणि असा सपाट केला तर सपाट चमचा आहे। तर हा पापड खार थोडासा कमी झाला तर काही हरकत नाही, पण जास्त अजिबात घेऊ नका। जर का जास्त झाला तर पापड हे लाल होतात आणि तडाही जातात, म्हणून अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घ्या। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर त्या चमचाने असा गच्च भरून मीठ घेतलेला आहे आणि वरती थोडंसं घेते, साधारण 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, आता पापड खार आणि मीठ हे दिसायला जरी सारखे असले तरी सुद्धा यामध्ये फरक असतो। पापड खार असा हा थोडा खरखरीत असतो, तर मीठ असं स्मूथ असते। त्यानंतर आपल्याला तीळ घ्यायची आहे पांढरी, तर त्याच चमचाने 1.5 चमचा तीळ घेते। 1 चमचाही घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तीळ कमी अधिक झाली तर काही हरकत नाही। आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना, ज्या वाटीने त्याच भांड्याने पाणी ठेवायचं आहे। तर आपण 5 कप पीठ घेतलेलं होतं, म्हणून 5 कप या पातेल्यामध्ये मी पाणी घेते। 2 कप पाणी टाकलेलं आहे, हा 3रा कप पाणी, 4था कप पाणी आणि हा 5वा कप पाणी। जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आहे। पाणी हे पातेल्यामध्ये टाकलं, गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे, पापड खार, मीठ आणि तीळ, फक्त 3 साहित्य वापरून मी हे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे। हे साहित्य टाकलं, झाकण ठेवायचं आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे, त्यानंतर गॅस बंद करते आणि हे जे आपण पीठ मोजून घेतलेलं आहे 5 कप, त्या पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे। असं हे अर्धं पाणी टाकलं, आता मिक्स करून घेते। हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन शिकाऊ असाल किंवा पहिल्यांदा जरी हे पापड तुम्ही करत असाल तरी सुद्धा 100% खात्रीने सांगते, अगदी परफेक्ट हे पापड तुमचे होतील।
अशा प्रकारे अगदी थोडं थोडं हे पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण जे पाणी घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे एवढ्या पिठासाठी. तरी सुद्धा आपल्याला माहिती जरी असलं तरी सुद्धा सगळं पाणी हे एकाच वेळेस टाकायचं नाही. तर असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत घ्यायचं आहे. आता हे राहिलेलं सगळं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं असं झाकण ठेवून राहू देऊ. 10 मिनिटं झालेले आहे. तर 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे पीठ मोठ्या भांड्यामध्ये पसरट काढायचं आहे. परात किंवा ताट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काढल्यानंतर ग्लास, तांब्या किंवा अशा प्रकारचं मॅचर घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे पीठ असं रगडून घ्यायचं आहे. पीठ हे गरम आहे, अजून हात लावायचा नाही पिठाला, फक्त मॅचरनेच हे पीठ मी अशा पद्धतीने मॅच करून घेते. असं हे पीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे. तोपर्यंत पीठ हे गार सुद्धा झालेलं आहे. अगदी हलकंसं हे कोमट आहे. हाताला चटका सोचवेल इतपतच हे गरम आहे. असा कणिक सारखा उंडा करून घेते. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करायचे आहे. असा उंडा घेऊन गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि आतमध्ये असं बोटाने छिद्र करायचं आहे. अशा प्रकारचे हे उंडे केलेले आहे. त्यानंतर इडली पात्र घ्यायचं आहे. तर आत किंवा चाळणीमध्येही ठेवू शकता, पातेल्यामध्ये. त्यावरती हे उंडे ठेवायचे आहे. तर एवढ्या पिठामध्ये 6 उंडे करून घेतले. झाकण ठेवते. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. मस्त शिजू द्यायचं आहे 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. झाकण काढून तुम्हाला दाखवते. मस्त वाफ भरली गेलेली आहे आणि पीठ सुद्धा शिजलेलं आहे. तर असं हे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये एखादी कॉटनचा रुमाल ओला करून टाकायचा आहे. पिळून घ्यायचा आणि मग टाकायचा. त्यानंतर असा एक एक उंडा हा घ्यायचा आहे. बाकीचे उंडे हे झाकून ठेवायचे आहे आणि घेतलेला एक उंडा या कापडामध्ये टाकायचा आहे, रुमालामध्ये, आणि असा स्मूथ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर का ग्लासाने केलं तर ग्लासाला चिटकू शकते किंवा मॅचरलाही हे पीठ चिटकू शकते. म्हणून काय करायचं, रुमाल असा पालथा करायचा आणि त्यावरतून हे आपल्याला अशा पद्धतीने चोळायचं आहे. एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. बाकीचं पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे. खाली कडकडीत असं पाणी असल्यामुळे बऱ्याच वेळासाठी हे पीठ गरम राहतं आणि हे जे पापड आहे ना, गरम गरम पिठाचे मस्त असे होतात. म्हणून सगळं पीठ एकच वेळेस काढून ठेवायचं नाही, पीठ हे गार होईल. अशा प्रकारे एक एक हा उंडा काढते आणि असं हे पीठ स्मूथ करून घेते. एकटे असाल तर एक एक उंडा काढा आणि मदतीला कोणी असेल तर मात्र तुम्ही त्यानुसार जास्त उंडे काढून अशा प्रकारे स्मूथ करून घेऊ शकता. साधारण 2 मिनिटासाठी हे असं रगडून घेतलं. त्यानंतर काढते आणि हाताने असं स्मूथ करून घेते. आता मस्त स्मूथ असा हा उंडा झालेला आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही किंवा अजिबात थोडं सुद्धा पीठ दिसत नाही. जर का आपण खिशी केली, नवीन शिकाऊ असाल तुम्ही, खिशी प्रत्येकालाही जमत नाही, खिशीमध्ये ह्या गाठी होण्याच्या शक्यता असतात. तर अशी ही खिशी न करता किंवा घाटा न करता अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे. आता लाट्या करायच्या आहे, तर ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान मोठा त्यानुसार लाट्या करायच्या आहे. आता हे पीठ जर का व्यवस्थित नाही शिजलं तर पापडाला तडा जाऊ शकता. पीठ शिजलेलं आहे व्यवस्थित हे कसं ओळखायचं, तर असा घेतलेला उंडा हातावरती गोल गोल चोळायचा आहे आणि असा दाबून पाहायचा. बघा, कुठेही क्रॅक जात नाही, म्हणजे आपलं हे जे पीठ आहे पापडसाठीचं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अगदी पेड्यासारखं स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. अशाच प्रकारे सगळे हे उंडे करून घेते. असे हे उंडे करून ठेवले ना, एकसारखा असा पापड येतो. कुठेही लहान मोठी साईज पापडाची होत नाही. सगळे उंडे हे करून घेतलेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर हे पुरी मेकर घेतलेला आहे. असा गोल राऊंड मध्ये प्लास्टिक पेपर आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली एक प्लास्टिक पेपर ठेवला, त्यावरती उंडा ठेवायचा आहे, म्हणजे ही लाटी, आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे गोल आपण कापलेला आणि दाबून प्रेस करून घ्यायचा आहे. असं दाबलं ना, काही सेकंदमध्येच असा हा पापड होतो. आता हा पापड थोडासा मला जाड वाटत आहे, तर फिरून पुन्हा दाबून घेते आणि आता पाहू शकता पापड कसा झाला. मस्त मोठाच असा पापड झालेला आहे, एकसारखा असा. पापडावरचा पेपर हा काढून घेतलेला आहे
आणि आता पाहू शकता किती पातळसर असा एकसारखा पापड दिसत आहे. मस्तच. पापड वाळवण्यासाठी खाली प्लास्टिक पेपर मोठा अंथरून घेतलेला आहे, त्यावरती हे पापड टाकते. तर घरामध्ये सावलीमध्येच आपण हे पापड वाळू शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता. मी सावलीमध्येच हे पापड वाळवून घेते. कापडावरती टाका किंवा असा एखादी मोठा प्लास्टिक पेपर त्यावरती हे पापड टाकत घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसा करायचा? तर ताट घ्यायचं आणि ताटावरती किंवा पोलपाटावरती घ्यायचं आहे. खाली प्लास्टिक पेपर मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवला आणि लाटण्याने अशा प्रकारे हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. असा जरी लाटून घेतला ना तरी सुद्धा हे पापड आपण मस्त असे लाटून करू शकतो. हा लाटलेला पापड सुद्धा मस्त असा झालेला आहे. वाळत घालतानाही आधीच्या पापडाप्रमाणेच वाळत घालायचा आहे. असा हा पेपर काढून घ्यायचा आहे. पाहू शकता जवळून सुद्धा किती पातळसर आणि मस्त असा हा पापड झालेला आहे लाटून सुद्धा. तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता जर का पापडचं मशीन म्हणजे पुरी मेकर तुमच्याकडे नसेल तर. अशाच प्रकारे मी सगळे पापड हे करून घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त पातळसर आणि एकसारखे एका साईजचे असे हे पापड झालेले आहे. आता हे पापड वाळवायचे कसे? असे हे थोडेसे वाढले पापड अर्धवट का असे पालथे करून घ्यायचे आहे. या प्रकारे अशाच प्रकारे सगळे पापड हे उलट करून वाळवून घेतलेले आहे. पापड हे आपल्याला कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहे. त्यासाठी वाळवणीचा पदार्थ आहे हा. उन्हामध्ये वाळवणे गरजेचं आहे म्हणून 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलेले आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असे घेमले भरून हे पापड झालेले आहे भरपूर आणि अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे. अगदी साल पापडीप्रमाणे हे पापड दिसत असतात. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून आणि भाजूनही दाखवते. असा हा पापड तेलामध्ये टाकला ना मस्त लगेचच फुलतो. पापडाची आधीची साईजही पाहू शकतात आणि तळल्यानंतरची साईजही पाहू शकतात. 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही असा हा पापड फुललेला आहे आणि तळल्यानंतर मस्त असा पांढरा शुभ्र हा पापड दिसत असतो. अगदी कढई भरून हा पापड होतो. अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे तळले जातात. तुम्हाला जर का तेलकट खायचं नसेल तर हे जे पापड आहे ना हे भाजून सुद्धा खाऊ शकता. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट असे मस्त हे पापड तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्कीच करून पहा. आणि पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कुठेतरी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर मंडळी अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. फक्त 5 ते 6 पापड मध्येच एवढे हे पापड दिसत आहे. मस्त असे मोठेच आणि पांढरे शुभ्र असे पापड झालेले आहे. आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. किती खुसखुशीत झालेले आहे तेही तुम्ही पाहूया. लगेचच पोटावरती ठेवताच विरघळणारा असा हा मस्त खुसखुशीत पापड झालेला आहे. सहज हा पापड तुटत असतो आणि चवीला सुद्धा मस्त असं लागतो. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवते. तुम्ही हे पापड विस्तवावरती सुद्धा भाजू शकतात गॅसवरती. पण गॅसवरती पापड भाजल्याने थोडासा तो जळतो आणि गॅसवरती भाजणे हानिकारक आहे म्हणून मी अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून त्यावरती पापड भाजत असते. ह्या शेगडीवरती विस्तवावरती जसे पापड भाजले जातात ना त्या पद्धतीनेच भाजले जातात. उलटपालट करून पापड हा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त पांढरा शुभ्र हा पापड दिसत आहे भाजलेला सुद्धा. अशाच प्रकारे दुसराही पापड मी तुम्हाला भाजून दाखवते. तर मंडळी हे पापड तुम्ही तळून खा किंवा भाजून खा दोघी प्रकारचे पापड हे चवीला अप्रतिमच लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे सोप्या पद्धतीचे पापड आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. बारीक रवा येतो ना तोच या ठिकाणी रवा आपल्याला घ्यायचा आहे. आता घेतलेला रवा हा एखादी बाउलमध्ये टाकायचा आहे म्हणजेच पसरट भांड्यामध्ये. तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्या. तर आता मी घेतलेला रवा हा बारीक आहे म्हणून मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही अशा रव्याला. आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने त्याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. घेतलेलं पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. रवा पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. त्यानंतर
पाव चमचापेक्षाही कमी आहे पहा पापड खार आहे। असा थोडासा खरखरीत असतो हा पापड खार। जर का तुमच्याकडे पापड खार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता। सोडा हा अगदी चिमूटभर टाका आणि पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये कमीच टाकायचं आहे। मीठ आणि पापड खार टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे। पहा मीठ आणि पापड खार पूर्णपणे या रव्याच्या मिश्रणामध्ये विरघळलेला आहे, म्हणजे व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। त्यानंतर आपण याचे मिनी पापड करणार आहोत आणि मार्केटमध्ये जसे मिळतात वेगवेगळ्या अशा रंगाचे तशा पद्धतीने आपल्याला हे पापड करायचे आहे। म्हणून या ठिकाणी मी 4 प्लेटी घेतलेल्या आहे आणि त्या प्लेटींमध्ये असं थोडं थोडं हे मिश्रण काढायचं आहे। आता पहा या ठिकाणी अगदी लहान प्लेटींमध्ये हे मिश्रण काढलेलं आहे 4 प्रकारच्या। त्यानंतर हे चिप्स अगदी मार्केट सारखे आपल्याला कलरफुल करायचे आहे, म्हणून आपल्या आवडीचे रंग घ्यायचे आहे फ्रूट खाण्याचे। तर हे जे केक साठी वापरताना जेल रंग ते घेतलेले आहे मी। पहिल्या प्लेटमध्ये हिरवा रंग टाकते, फक्त 2 थेंब टाकायचा आहे। आपल्या आवश्यकतेप्रमाणे कलर वापरायचा आहे आणि मिक्स करून घेते। पहा असा मिक्स झालेला आहे। त्यानंतर असे पावडर रंग सुद्धा येतात मार्केटमध्ये, जे आपण पापडमध्ये वगैरे वापरत असतो ना, ते रंग घ्यायचे आहे। असं अगदी चिमूटभर रंग घालायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घेते। पहा या प्रकारे तिसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी पिवळा रंग टाकला आणि एका प्लेटमध्ये रंग टाकलेला नाही, असेच पांढरे चिप्स करते। आता स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे किंवा इडली पात्रामध्ये ठेवू शकता किंवा पसरट कढई घ्यायची आहे आणि त्यावरती चाळण ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये या प्लेटी आपल्याला ठेवायच्या आहे। पहा अशा प्रकारे ह्या 4ही प्लेटी ठेवून घेतलेल्या आहे। त्यानंतर झाकण ठेवते। गॅसची फ्लेम मोठीच केलेली आहे। मोठ्या फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे, किमान 10 ते 12 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। पहा असं हे शिजलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी आपल्याला कमी करून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक एक प्लेट काढायची आहे। झाकण ठेवलं म्हणजे हे जे पीठ आहे जास्त वेळासाठी हे मिश्रण गरम राहील। आता ह्या प्लेटच्या आतील मिश्रण काढून घेऊ। अगदी सहज निघते प्लेटला, अजिबात हे मिश्रण चिटकत नाही। पहा असं हे थोडंसं गरम आहे, खूप असं गरम सुद्धा नाही। त्यानंतर प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे आणि प्लास्टिक पेपरमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण ठेवायचं आहे, म्हणजेच ही खिशी आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। या प्रकारे अगदी थोडंसं कोमट असतानाच व्यवस्थित असं हे लाटलं जातं। जेवढं पातळ सर लाटता येईल तेवढं पातळ हे लाटून घ्यायचं आहे। हे पहा जसं वाकडं तिकडंही लाटलं तर काही हरकत नाही, फक्त आपल्याला हे लाटायचं आहे अगदी पातळसर। यापेक्षा आणखी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पहा असं हे लाटून झाल्यानंतर या ठिकाणी मी हे कुकीज कटर घेतलेला आहे, माझ्याकडे होतं तर, आणि कुकीज कटरने अशा प्रकारे हे छोटे छोटे मिनी पापड आपल्याला कट करायचे आहे। कुकीज कटर घेऊ शकतात किंवा घरातील कुठलीही लहान वाटी किंवा अगदी छोटा ग्लास किंवा औषधीचं जे झाकण वगैरे असतं तेही तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे हे स्टारच्या आकारामध्ये कुकीज कटर घेतलेला आहे, त्याच्याने कट करून घेते। पहा किती मस्त दिसत आहे। सगळं हे कट करून झालेलं आहे। पहा हाताला अजिबात थोडं सुद्धा हे चिटकत नाही आणि मस्त असे हे आपले मिनी पापड होत असतात। उरलेला जो उंडा आहे तो पुन्हा आपल्याला लाटायचा आहे। लाटताना तुम्ही पोलपाटाचाही वापर करू शकता। पहा अशा प्रकारे पुन्हा लाटलेला आहे आणि तशाच पद्धतीने हे कट करून घेते। तर प्लास्टिक पेपरवरती सुद्धा लाटू शकता, दुसरी पद्धत पोलपाटावरती सुद्धा लाटू शकता आणि तिसरी पद्धत ही जी दाखवत आहे, तुमच्याकडे जर का पुरी मेकर असेल म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे पापडासारखं प्रेस करून घ्या आणि त्यानंतर घरातील एखादी कुठलं औषधीचं झाकण वगैरे तुम्ही घेऊ शकता, अशा प्रकारचं लहानसं स्वच्छ धुतलेलं, आणि त्याच्याने अगदी छोटे छोटे हे मिनी पापड करू शकतात। आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना खूपच असे हे पापड आवडतात आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतात असे हे पापड।
हे पापड बनवायला तर अतिशय सोपे आहे, काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच होतात। आता दुसरी प्लेट सुद्धा मी काढते। गॅस मी आता बंद केलेला आहे आणि गरम पाण्यामध्येच अशा प्रकारे ही खिशी राहू द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जास्त वेळासाठी ती गरम राहते। त्यानंतर असं थोडं थोडं पीठ काढायचं आहे। पुरी मेकरमध्ये थोडासा वेळ लागतो, पण अशा प्रकारे जर का पोलपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती जर का लाटून घेतलं तर अगदी भराभर हे मिनी पापड होत असतात। पहा, त्यानंतर मी चॉपिंग बोर्डवरतीच हे लाटून घेतलेलं आहे। पहा, एकाच लाटीमध्ये भरपूर सारे असे हे पापड झालेले आहे। अगदी छोटे छोटे आणि दिसायला मस्त असे एकसारखे हे पापड होत असतात। तर आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही हे पापड उन्हात सुद्धा वाळू शकता, आणि जर का ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात, उन्हात जायचीही गरज नाही। तर मी घरामध्येच हे पापड वाळून घेते, कारण आता खूप ऊन तापत आहे। पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळतात, आणि असे अर्धवट वाळल्यानंतर ते आपल्याला असे उलट करायचे आहे, म्हणजे असे वाटीसारखे हे पापड होत नाही। तर अशा पद्धतीने हे पापड वाळून घ्यायचे आहे। पापड घरात वाढले, त्यानंतर थोड्या वेळासाठी मी उन्हामध्ये ठेवले आणि मस्त असे हे पापड वाढलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पापड दाखवते। तर मैत्रिणींनो, तुम्ही हे पापड घरी बनवले असे कुणालाही हे पापड ओळखू येणार नाही, एवढे दिसायला मस्त असे दिसतात। पहा, एकदम मस्त असे। आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। अगदी थोडंच तेल आहे कढईमध्ये, असे तेलामध्ये हे पापड टाकले का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात। पहा, असे हे पापड मी फक्त 1 वाटी रव्यापासून बनवलेले आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता। वर्षभरासाठी हे पापड टिकतात, अजिबात खराब होत नाही, आणि चवीलाही मस्त कुरकुरीत असे हे पापड चवीला लागतात। अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते। पापड तळून घेत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑल वरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर अशा प्रकारे मी काही चिप्स हे तळून घेतलेले आहे। तुम्ही रंगही पाहू शकता, किती छान असा दिसत आहे, आणि साईजही पाहू शकता। हा न तळलेला चिप्स आणि हा तळलेला चिप्स आहे ना, अगदी 3 पट फुललेला चिप्स। पहा, मस्त दिसत आहे। पहा, आता हे आपले मिनी पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती मस्त असे खुसखुशीत झालेले आहे। कसे आणायचे हे पाहिलेलं आहे, त्यानुसारच नागलेला मोड आणायचे आहे। सावलीमध्येच घरामध्ये कॉटनच्या कापडावरती ही नागली पसरून घेतली। आता नागली ही कोरडी झालेली आहे, पण पूर्ण कोरडी सुद्धा होऊ द्यायची नाही, अशी अर्धवट ही ओली आहे। अशी असतानाच त्यामध्ये 1 वाटी तांदूळ मिक्स करायचा आहे। आता हा तांदूळ मी स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे, रेशनचा तांदूळ आहे, आणि धुतल्यानंतर वाळून घेतला आणि तो तांदूळ टाकते। त्यासोबतच 1 वाटी गहू घेतलेला आहे। आता हा गहू मी आधी स्वच्छ धुवून घेतला पाण्याने, आणि गाळणीमध्ये थोड्या वेळासाठी पाणी निथळत ठेवायचं आहे। त्यानंतर कापडावरती पसरून घ्यायचं आणि अर्धवट असा ओला असतानाच गहू या नागलीमध्ये मिक्स करायचं आहे। ह्या प्रकारे आता हे सगळं 3 प्रकारचे धान्य जे आहे ते मिक्स करून घेतलं, आणि गिरणीमधून आपल्याला दळून आणायचं आहे। दळून आणली त्यानंतर घेमेल्याला पातळसर कापड आपल्याला बांधायचं आहे। ओढणीचा किंवा साडीचा घेऊ शकता। त्यावरती अशा प्रकारे हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। पीठ हे वस्त्रगाळ केल्यानंतर अशा प्रकारे हा कोंडा निघत असतो। पहा, आता हे पीठ मी तुम्हाला दाखवते। पापडसाठी अगदी योग्य झालेलं आहे हे पीठ। या पिठाचे आपल्याला पापड करायचे आहे। सोबतच नागलीचा एवढा हा कोंडा निघालेला आहे। यामध्ये नागलीचा रवा सुद्धा आहे, तर यामध्ये थोडासा स्वच्छ धुवून तांदूळ मिक्स करायचा आहे, आणि याचे सुद्धा आपल्याला पापड करायचे आहे। अजिबात कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही। सुरुवातीला या पिठाचे पापड करून घेऊया। तर अशी वाटी घेतली, वाटीने गच्च दाबून पीठ भरून घेते। पहा, पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट येण्यासाठी अशा प्रकारे हे पीठ दाबून घ्यायचं आहे। आता हे पीठ मी अगदी घट्ट दाबून घेते आहे वाट्या। ही दुसरी वाटी पीठ झालेला आहे, ही तिसरी वाटी पिठाची, आणि ही चौथी वाटी पिठाची। अशा प्रकारे 4 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता या पिठासाठी पाणी किती घ्यायचं ते पाहू। गॅसवरती पातेलं ठेवलं,
त्याच वाटीने पाणी टाकते, 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी पाणी आणि ही 4थी वाटी पाणी. जर का पीठ तुम्ही वाटीमध्ये असं अलगद भरलं असेल तर जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्या आणि जर का दाबून भरलं असेल तर मग 4 वाटी पिठासाठी 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता मी वाटीमध्ये पीठ दाबून घेतलेलं होतं म्हणून 5 वाटी पाणी घेते. पहा, ही 5वी वाटी पाणी. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत पापडसाठी काही आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ते पाहू. तर अशा या पोहे खाण्याच्या चमचाने मी घेतलेला आहे साहित्य. तर 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापड खार, सोबतच अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य घेतलेलं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता पहा, पाणी मस्त खळखळून उकळत आहे. त्यानंतर हे घेतलेलं पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. तर हे जे पापड आहे आपण अजिबात खिशी न करता करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट करू शकाल. एवढी सोपी पद्धत आहे. पहा, फक्त पाणी पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून सगळं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि चमचाने हे पीठ मिक्स करत घ्यायचं आहे. सगळं पाणी आता टाकलेलं आहे. पीठ असं मिक्स करून घेतलं. आता या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि किमान 10 मिनिटासाठी असंच हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाले, झाकण काढून घेते. आता मी घेतलेलं भांडं हे थोडंसं लहान आहे म्हणून हे पीठ मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकते. तर हे घेमेलं आधीच पिठाने भरलेलं होतं म्हणून त्याच घेमेल्यामध्ये हे पीठ टाकते आणि त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं आहे किंवा तांब्या किंवा ग्लासही घेऊ शकता आणि त्याच्याने हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे यामध्ये एकही पिठाचा गोळा राहत नाही. छान असं स्मूथ हे पीठ झालेलं आहे. पहा, त्यानंतर चमचाने असं मिक्स करून घेतलं. आता हे पीठ आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे म्हणून मी या ठिकाणी इडली पात्र घेतलेला आहे. इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे इडलीच्या प्लेटीमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरायचं आहे किंवा तुम्ही चाळणी ठेवून पातेल्यामध्ये सुद्धा हे पीठ पुन्हा स्टीम करून घेऊ शकता. गॅसची फ्लेम मोठी आहे, पाण्याला उकळी येत आहे. अशा प्रकारे ह्या प्लेटी इडली पात्रामध्ये ठेवून घेते आणि झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती हे पीठ मस्त शिजवून घेतलेलं आहे. 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. पहा, हे पीठ छान शिजलेलं आहे. आधी पीठ जेव्हा ठेवलं तेव्हाचा रंगही तुम्ही पाहू शकता पिठाचा आणि आता सुद्धा मस्त फुलून आलेला आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर एखादी प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकता किंवा कॉटनचा कापड घ्या. रुमाल घेतलेला आहे. रुमाल गरम पाण्यामध्ये बुडून तो पिळून घ्यायचा आहे घट्ट आणि अशा ओलसर कापडामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. या पिठामध्ये एक सुद्धा गाठ नाही, त्यामुळे जास्त काही मळावं लागत नाही. तर अशा प्रकारे 1 मिनिटापर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त स्मूथ होते. कापडाचाही वापर करू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा. पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गरम गरम हे पीठ टाकू नका. थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही ह्या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू शकता अशा प्रकारे. तर ह्या दोन्ही पद्धती आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे पीठ करू शकतात. लाटण्याने हे पीठ अशा प्रकारे लाटलं का मस्त अगदी मऊ होते. आता पापड करू. तर या ठिकाणी मी पुरी मेकरचा वापर करत आहे पापड बनवण्यासाठी आणि तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल म्हणजे असं हे पापड बनवण्याचं मशीन तर पापड कसा करायचा तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहे. खाली प्लास्टिकचा पेपर ठेवला, वरतून लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे. त्यानंतर असं हे दाबून प्रेस करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड मस्त असं झालेला आहे. किती चमकदार दिसत आहे आणि अगदी पातळसर. पहा, अशा प्रकारे हे पापड करायचे आहे आणि हे पापड वाळत घालण्यासाठी उन्हात जायची गरज नाही. घरामध्येच पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळतात, एवढे पातळसर असल्यामुळे. खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे आणि त्यावरती हे पापड अशा प्रकारे मी टाकत घेते. आता पुरी मेकरने मी काही पापड हे करून घेतलेले आहे. जर का मैत्रिणींनो तुमच्याकडे अशा प्रकारचं पुरी मेकर नसेल तर खाली प्लास्टिक पेपरवरतीच लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती एखादी जड
ताट किंवा पोलपाट घ्यायचं आहे आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं। पहा अगदी छोटासा हा पापड होतो। त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने तिथेच लाटून घ्यायचं आहे। पहा अशा प्रकारे जरी आपण हे पापड केले ना तरी सुद्धा छान पातळसर होतात आणि मस्त असे गोल गोल होतात। हा पापड पहा अगदी तशाच प्रकारे दिसत आहे। आणखी दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला। पोलपाटावरतीच खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, असे थोडंसं मिश्रण आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचा आहे। पहा अशा प्रकारे हा सुद्धा पापड अगदी मस्त असा झालेला आहे। प्लास्टिक पेपर काढून घेते। पहा मी तुम्हाला जवळूनही दाखवते किती पातळसर मस्त झालेला आहे। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता। तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा टाकू शकतात हे पापड, किंवा ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाढतात। अशाच प्रकारे सगळे हे पापड करून घेतलेले आहे। पहा असे हे मस्त पापड झालेले आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त चमकदार हे पापड दिसत आहे। आणि पहा असे मस्त भरपूर असे हे पापड झालेले आहे। तर हे पापड मी आता तुम्हाला तळून दाखवते, त्याआधी जवळूनही तुम्ही पाहू शकता पापडला रंग सुद्धा छान आलेला आहे आणि दिसायला सुद्धा मस्त असे दिसत आहे। किती पातळसर हे पापड आहे आणि त्यासोबतच मस्त चवीला सुद्धा हे पापड लागणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का स्पेशल नागलीचे पापड करायचे असतील आणि खिशी करून पापड करायचे असतील तर मी याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खिशीच्या नागलीच्या पापडचा, तोही तुम्ही पाहू शकता। चला आता हे असे मस्त पापड मी तुम्हाला तळून दाखवते। पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पहा अशा प्रकारे हे जे पापड आहे तेलामध्ये घालताच मस्त 3-4 पटीने फुलत असतात। अशा प्रकारे मी एक पापड हा तळून घेतलेला आहे। आता दुसरा पापड सुद्धा तळून दाखवते आणि अशाच प्रकारे काही पापड सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवत आहे। पहा दुसरा सुद्धा पापड असा मस्त लगेचच फुलून झालेला आहे। बनवायला सोपे, नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे पापड मस्त 3-4 पटीने फुलणारे, वर्षभर काय 2 वर्ष टिकणारे हे पापड अगदी तुम्ही सहज करू शकतात। अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते, एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात। पहा पापडला रंगही छान आलेला आहे आणि अजिबात हे पापड थोडे सुद्धा तेलकट दिसत नाहीत। कढईमध्ये तेल जरी कमी असलं तरी सुद्धा पापड असे मस्त हे तळले जात आहे। अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे। पहा अशा प्रकारे हे पापड तळून झालेले आहे। अशा पद्धतीने सुद्धा एक वेळेस नागलीचे पापड तुम्ही करून पहा, चवीला छान लागतात आणि नेहमीच कराल अशी ही सोपी पद्धत आहे। पहा पापड मस्तच फुललेले आहे। आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे किती खुसखुशीत हे पापड झालेले आहे तुमच्याही लक्षात येईल। रेशनच्या तांदूळाचे हे पीठ घेतलेलं आहे। हे पीठ कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता एवढ्या पिठासाठी काही मसाला घेतलेला आहे। मसाल्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा पापड खार, 1 मोठा चमचा मिरची पावडर। मिरची पावडर ही अतिशय कमी तिखट आहे। मिरची पावडर ही आपल्या चवीनुसार घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। एवढं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि घेतलेलं जे पीठ आहे तांदूळाचं ते पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये करायचे आहे हे पापड त्यानुसार तुम्ही करू शकता। या साईजचं हे भांडं आहे। आता घेतलेला मसाला या पिठामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घेऊ। आता हा मसाला पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे या प्रकारे। त्यानंतर ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे। त्याच पातेल्याने पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे। तर पाणी हे नॉर्मलच घेतलेलं आहे, गरम किंवा कोमट वगैरे घ्यायचं नाही। जे आपण पितो नॉर्मल असं हे पाणी आहे।
असं पिठामध्ये पाणी टाकताना आणि थोडं थोडंच टाकायचं आहे. अर्ध पाणी सुरुवातीला टाकलं, मी पीठ मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर उरलेलं पाणी टाकलं, पुन्हा पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता एवढ्या या पाण्यामध्ये अशा प्रकारे हे पीठ भिजवलेलं आहे. पहा, थोडं सैलसर आहे. चमचाने पीठ मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये. त्यानंतर हाताने आपल्याला अशा प्रकारे हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाच्या गुठळ्या वगैरे असतील ना, त्या राहत नाही. अशा प्रकारे हाताने हे पीठ फेटून घेतलं तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आणखी पाणी घ्यायचं आहे. आता साधारण अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे. त्यातलं थोडं पाणी टाकते आणि हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेते. आता हे पीठ मी हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित पाण्यामध्ये हे पीठ छान असं मिक्स होईल आणि एक सुद्धा यामध्ये गाठ राहणार नाही. तर मैत्रिणींनो, हे रेशनच्या तांदूळाचं पीठ आहे. रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, सावलीमध्ये वाळून दळून आणलेला आहे. तुमच्याकडे वेळ नसेल हे पीठ बनवायला किंवा पीठ नसेल तर तुम्ही जी रेडीमेड तांदूळाची पिठी मिळते ना, तीही तुम्ही घेऊ शकता. पहा, जसं ढोकळ्याचं मिश्रण असते ना, तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. इतपत हे थिक. त्यानंतर ताट घ्यायचं आहे आणि ताटाला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. जास्तही तेल लावायची काही गरज नाही. अगदी एक थेंब तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण टाकायचं आहे. पहा, खमंग ढोकळ्याचं आपण मिश्रण करतो ना, सेम तशाच पद्धतीने घेतलेलं आहे. तुम्ही घेतलेला तांदूळ हा जुना किंवा नवीन असेल तर त्यानुसार पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकते, पण थिकनेस तुम्ही पहा अशा पद्धतीनेच ठेवायची आहे. सगळं मिश्रण हे टाकलं. गॅसवरती कढईमध्ये पाणी सुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये. आता ह्या कढईमध्ये स्टँड ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली का हे ताट ठेवायचं आहे. जसं आपण खमंग ढोकळा वाफवून घेतो ना, तशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. वरतून झाकण ठेवते आणि 15 ते 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती हे पीठ आपण शिजवून घेऊ. 20 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. पीठ अशा प्रकारे हे शिजलेलं आहे. त्यामध्ये एखादी स्पून टाकून पाहायचा, अजिबात हे चिटकत नाही. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हे पहा, या पिठाचे तुम्ही पापड सुद्धा करू शकता. कुठेही पीठ अजिबात चिटकत नाही. म्हणून आता हे जे ताट आहे कढईच्या आतून काढून घेते. तुम्ही पापड करत असाल तर यामधून थोडं थोडं पीठ काढा आणि मग बाकीचं पीठ राहिलेलं असं झाकून ठेवा, म्हणजे गरम गरम पिठाचे पापड हे छान होतात. आता मी या पिठाचे साच्याने पट्टी पापड करत आहे, म्हणून पूर्ण ताट काढून घेते बाहेर आणि ताटामधलं हे जे पीठ आहे शिजलेलं ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. अशा प्रकारे कुठेही गाठ नाही आणि पीठ कुठेही कच्चं राहिलेलं नाही. मस्त असं हे पीठ शिजलं गेलेलं आहे. असं पीठ काढलं का असा उंडा करायचा आहे. तुम्ही पाहू शकता, जास्त हे पीठ मळायचीही गरज नाही. पापड करत असाल तर मात्र मळून घ्या. त्यानंतर हा साचा घेतलेला आहे, साच्याची अशी चकती लावून घेते. साचा बंद करते. साच्यालाही आतमधून तेल वगैरे लावायची काही गरज नाही. तेल न लावता आपण हे पट्टी पापड करत आहोत. आता हे पीठ घ्यायचं आहे शिजलेलं, फक्त असा गोळा करून घ्यायचा आहे एकत्र या प्रकारे आणि साच्यामध्ये जाईल तसा आकार द्यायचा आहे. आता हा साचा लांबट आहे म्हणून असं लांब रोल करते आणि हा रोल हा साच्यामध्ये अशा प्रकारे सोडायचा आहे. दाबून ठेवायचा आहे, दाबून भरायचा आहे. उरलेला गोळा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर साचा बंद करते आणि खाली प्लास्टिकची सीट ही आथरून घेतलेली आहे. तुम्ही जर का ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर उन्हाची सोय असते. ग्रामीण भागामध्ये तुम्ही उन्हातही हे पट्टी पापड करू शकतात. पण मैत्रिणींनो, तुम्ही जर का सिटीमध्ये राहत असाल, शहरामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी उन्हाची सोय नसते. तर घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुद्धा अशा प्रकारे हे पापड वाढतात. आता माझ्याकडे ऊन सुद्धा आहे, पण उन्हात न करता मी घरामध्येच हे पापड करून घेते आणि त्यानंतर मग उन्हात ठेवते. पहा, कुठेही तुटत नाही, काही नाही. आपल्याला जेवढ्या साईजच्या लांबट पट्ट्या करायच्या आहे ह्या त्यानुसार करू शकतात. पण अशा मीडियम साईजच्या पट्ट्या केल्या ना, हे साठवायला सुद्धा बरं पडतं. पापड लाटायची गरज नाही किंवा काही नाही. अगदी भराबर सहज, नवीन शिकाऊ सुद्धा असाल ना तुम्ही, सहज अशा प्रकारचे हे बॉबी पापड तुम्ही करू शकतात. एवढे बनवायला सोपे आहे. अशा प्रकारे सगळे हे बॉबी पापड म्हणजेच हे पट्टी पापड मी करून घेतलेले आहे. उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये आपण हे वाळून घ्यायचे आहे. आता उन्हामध्ये मी कडकडीत हे वाळून घेतलेले आहे. पहा, वाळल्यानंतर अशा प्रकारे हे दिसतात. रंगही मस्त आलेला आहे आणि मस्त असे दिसत आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने खिशी घाटा न करता आपण हे कुरकुरे किंवा पट्टी पापड बॉबीज आपण हे केलेले आहे। तर हे तळताना फुलत असतात। एवढी कढई आपल्याला घ्यायची नाही, तर अगदी कमी तेलामध्ये सुद्धा अशा प्रकारे तुकडे करून आपण हे तळू शकता। आता हे जे बॉबी पापड आहे, पट्टी पापड, मी तुम्हाला तळूनही दाखवते। तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहे। किंवा मोठी कढई घेतलेली असेल तर अशा उभ्या पट्ट्या सुद्धा तुम्ही तळू शकता, पण असे हे तळायला सोयीस्कर पडते। तेलामध्ये टाकले का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पट्टी पापड फुलत असतात। पहा, तळल्यानंतर सुद्धा मस्त असा रंग येतो। अशाच प्रकारे काही प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे पट्टी पापड तळून दाखवते। पट्टी पापड तळून घेत आहे तुम्हाला। तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑल वरती प्रेस करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येईल। पहा, अशा प्रकारे काही हे पट्टी पापड तळून घेत आहे, मस्त असे फुलत आहे ना बनवायला अतिशय सोपे। नवीन शिकाऊ जरी असले ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट आणि झटपट, न खिशी घाटा करता किंवा न पापड लाटता आपण हे अगदी झटपट पट्टी पापड करू शकतो। तर असे हे कुरकुरे जेवणासोबतही खाऊ शकता किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा एखाद्या दिवशी लहान मुलांच्या डब्यामध्ये द्यायला सुद्धा हे सोयीस्कर पडते। म्हणून एकदा बनवून ठेवा आणि वर्षभरासाठी आपण हे खाऊ शकता। मस्त चवीला लागतात। असे काही हे मी तळून घेतलेले आहे। आता मी हे तुम्हाला तोडूनही दाखवते। अजिबात तेलकट हे पापड होत नाहीत, असे मस्त खुसखुशीत हे होतात।